हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे नागपंचमी विशेष झटपट तयार होणाऱ्या ज्वारीच्या लाह्या. तर ही काही खास स्पेशल असं लाह्याची ज्वारी नाही, आपली साधी ज्वारी आहे. रोज आपण भाकरी खातो तीच ज्वारी आहे. तर ती सोपी रेसिपी आहे. नवशिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी रेसिपी आहे. चला तर मग कशा करायच्या त्या बघूया. 1 वाटी ज्वारी आहे. स्वच्छ मी निवडून घेतलेलं आहे. बघू शकताय पूर्ण असं स्वच्छ निवडून घेतलेलं आहे. खडा वगैरे याच्यामध्ये काहीही नाही आता. तर याला स्वच्छ पाण्याने आता याला धुवून घेऊया. स्वच्छ पाण्याने ज्वारीला धुवून घेऊया. तर 1-2 पाण्याने मी स्वच्छ ज्वारीला धुवून घेते. तर आपल्या इकडे नागपंचमीला स्पेशल लाह्या बनवतात आणि पूजेला लाह्या ह्या पाहिजेच. आपण घरच्या घरी लाह्या बनवून घेऊया. अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. तर पूर्ण पाणी मी स्वच्छ पाण्याने ज्वारी धुतलेली आहे. तर आता आपल्याला याला गरम पाणी घालायचं आहे. गरमच घालायचं आहे, थंड घालायचं नाही. थंड घातलं तर तुम्हाला 1 तासभर भिजत घालावं लागेल आणि गरम घातलं तर 10च मिनिट भिजत घालावं लागेल. तर मी गरम पाण्यामध्ये ज्वारी भिजत घालायची आहे आपल्याला आता. तर चमच मी पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे ज्वारीला चमचच्या साहाय्याने, कारण गरम पाणी आहे. तर आता आपल्याला याला 10 मिनिट झाकून ठेवायचं आहे. अगदी 10च मिनिट झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिट झालेले आहेत. बघू शकताय ज्वारी पण छान व्यवस्थित असं भिजलेलं आहे. तर पुरणाच्या गाळणीत म्हणा कशात तरी पाणी असं निचरायला ठेवायचं आहे. तर पूर्ण पाणी याच्यात निचरू द्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने अजिबात याच्यामध्ये पाणी राहता कामा नये. तर पाणी पूर्ण असं निचरलेलं आहे ज्वारीतलं. आता एका कॉटन कपड्यावर आपण याला पसरून फॅनच्या हवेला ठेवूया. तर मी छोटी कॉटन टॉवेल आहे, तर मी त्याच टॉवेलवर असं पसरून हवेला सुकवते ज्वारी. तर फॅनच्या हवेला सुकवायचं आहे. तर मी 1 तासभर हवेला सुकून घेतलेली आहे ज्वारी. तर ती टॉवेल ओली झाल्यामुळे मी दुसऱ्या कापडावर टाकलेली आहे. बघू शकताय ज्वारी पण छान आता सुकलेली आहे. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे. इकडे मी कढई गरम करायला ठेवली मीडियम गॅसवर. तर ज्वारी पण आता छान सुकलेली आहे. अगदी थोडीशी ज्वारी मुठभर घेतलेली आहे मी अगदी पहिल्या वेळेस. तर बघू शकताय आणि गरम कढई आहे. तर सारखं याला हलवत राहायचं आहे. त्याच्यामुळे आपली ज्वारी गरम होते आणि लाह्या पण तडतड एकदम अशा फुटतात. ज्वारी पण लगेच अशी फुटते. लाह्या तयार होतात आपल्या ज्वारीच्या. तर बघू शकता एक एक असं ज्वारी फुटायला लागली, लाह्या तयार व्हायला लागल्या. तर पूर्ण गॅसभर होईल म्हणून मी टोपण लावलेलं आहे याला. तर एकदम असे लाह्या झालेल्या आहेत, पांढऱ्या शुभ्र लाह्या झालेल्या आहेत. तर याच पद्धतीने मी सगळ्या लाह्या बनवून घेते. अगदी सोपी रेसिपी आहे, कुणीही बनवू शकेल. घरच्या ज्वारीपासून लाह्या कशा बनवायच्या ते बघू शकताय. तर असं सारखं याला हलवत राहायचं. तडतड आपली ज्वारी फुटत राहते, लाह्या बनतात. बघू शकताय जास्त फुटायला लागले की लगेच टोपण ठेवायचं आहे. तर बघू शकताय एकदम असं तडतड तडतड लाह्या फुटायला लागल्यात. तर अगदी सहज सोपी रेसिपी आहे. नवशिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील. आपली झटपट तयार होणाऱ्या नागपंचमी विशेष लाह्या तयार आहेत. 1 वाटीभर ज्वारीच्या परातभर लाह्या झालेल्या आहेत. बघू शकताय पांढऱ्या शुभ्र आपल्या झटपट तयार होणाऱ्या नागपंचमी विशेष लाह्या तयार आहेत.